गुलशन कुमार याची हत्या 12 ऑगस्ट 1987 रोजी मुंबईत झाली होती। ते प्रसिद्ध टी सिरीज म्युझिक कंपनीचे संस्थापक होते। त्यांच्या हत्येमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती। चला आता सविस्तरमध्ये पाहू। आज आपण पाहणार आहोत एका अशा व्यक्तीची कथा ज्याने आपलं जीवन देवाच्या भक्तीत आणि संगीताच्या सेवेत अर्पण केलं, पण ज्याचा शेवट झाला एका क्रूर हत्येने। होय, आपण बोलतोय टी सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्याबद्दल। गेल्या काही दशकामध्ये भारतीय म्युझिक इंडस्ट्रीत एक नाव नेहमीच गाजत राहिलं, ते म्हणजे गुलशन कुमार। भक्तिगीतापासून ते बॉलिवूड सुपरहिट गाण्यापर्यंत त्यांच्या टी सिरीज कंपनीनं घराघरात जागा मिळवली। मात्र 12 ऑगस्ट 1987 या दिवशी एक धक्का देणारी बातमी आली। गुलशन कुमार याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। गुलशन कुमार यांची कहाणी दिल्लीतून सुरू होते। दिल्लीमध्ये एका सामान्य कुटुंबात जन्मलेला गुलशन कुमार कॅसेट विकणाऱ्या दुकानातून म्युझिक किंग बनला। टी सिरीजची स्थापना करून त्याने स्वस्त दरात संगीत घरोघरी पोहोचवण्याची क्रांती घडवली। विशेषतः भक्तिगीत आणि अमरनाथ यात्रेचं आयोजन यामुळे तो लोकांमध्ये लोकप्रिय झाला। गुलशन कुमार यांचा जन्म 5 मे 1956 रोजी दिल्लीमध्ये एका सामान्य पंजाबी कुटुंबात झाला। त्यांच्या वडिलांचं कॅसेट विकण्याचा व्यवसाय होता। गुलशन कुमार यांनी ह्याच व्यवसायातून आपली सुरुवात केली आणि नंतर टी सिरीज नावाने संगीत क्षेत्रात एक नवा इतिहास घडवला। अंडरवर्ल्डकडून गुलशन कुमार यांना खंडणीची मागणी। 1990च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डचं प्राबल्य वाढलेलं होतं। गुलशन कुमारकडे देखील अंडरवर्ल्डकडून खंडणीची मागणी करण्यात आली होती, पण गुलशन कुमार यांनी ती मागणी स्पष्ट नाकारली। असे म्हटले जाते की गुलशन कुमार यांनी माफियाकडून प्रोटेक्शन मनी देण्यास नकार दिला होता। यामुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा सहकारी अबू सलेम नाराज झाला आणि गुलशन कुमार यांना संपवण्याचा कट रचला गेला। पैसे नाही दिलेस तर परिणाम भोगायला तयार राहा, अशी धमकी दाऊद इब्राहिम यांनी गुलशन कुमार यांना दिली। 12 ऑगस्ट 1987 सकाळची वेळ होती। गुलशन कुमार जोगेश्वरी येथील जितेश्वर महादेव मंदिरात दररोजप्रमाणे पूजा करण्यासाठी गेले होते। जेव्हा ते मंदिरातून पूजा करून बाहेर निघालेच होते की तेव्हा अबू सलेम आणि त्याच्या टोलीनं मंदिराबाहेरच 16 गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली। या हत्येचा मुख्य सूत्रधार होता गुलशन कुमार याचा एकेकाळचा म्युझिक डायरेक्टर नदीम सफी। नदीम श्रवण जोडीतील त्यांच्यावर संशय घेण्यात आला की त्याने अबू सलेमच्या सहकार्यांनी ही योजना आखली होती। हत्येच्या वेळेस शूटर अन्सारीसह अन्य अनेक गुंड सामील होते। सुपारी किलर अब्दुल रऊफ उर्फ दाऊद मर्चंट याने हत्या केल्याचे पुढे स्पष्ट झाले। या प्रकरणात अनेक अटक सुटकेचे फेरे झाले। या गुन्ह्यात एकूण 19 लोकांवर आरोप लावण्यात आले होते। मुख्य शूटर अब्दुल रऊफ मर्चंट याला 2002 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती, मात्र तो काही वर्षांनी फरार झाला। 2016 मध्ये तो बांगलादेशमध्ये अटक झाला आणि भारतात परत आणण्यात आला। सध्या तो तुरुंगात आहे। गुलशन कुमार यांना आधीच धमक्या मिळाल्या होत्या। त्यांना अंडरवर्ल्डकडून पैशाची मागणी केली गेली होती। त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि आपली सुरक्षा कमी केली। या निर्णयाचा परिणाम त्यांना प्राण गमावून द्यावा लागला। गुलशन कुमार हे संगीत क्षेत्रात एक प्रेरणादायी नाव होतं। त्यांनी भक्तिगीतांना लोकप्रिय बनवलं, पण अंडरवर्ल्डच्या सावलीत त्यांचा मृत्यू झाला। हा चित्रपटसृष्टीतील काळा दिवस ठरला। म्युझिक फेड आउट गुलशन कुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा भूषण कुमार यांनी टी सिरीजची धुरा घेतली। आज टी सिरीज ही यूट्यूबवरील जगातील सर्वात मोठी म्युझिक कंपनी आहे, पण या यशामागे दडलेली आहे एका भक्त व्यक्तीची हृदयदायक कहाणी। गुलशन कुमार यांचं आयुष्य हे प्रेरणादायी होतं, पण त्यांचा शेवट अंधारात लपलेला क्रूर चेहरा उघड करून गेला। अंडरवर्ल्ड आणि ग्लॅमरस जगातला कटू सत्य। गुलशन कुमारच्या हत्येबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच सत्यकथा पाहण्यासाठी मराठी क्राईम स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।